जावलीतील कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास जशास तसे उत्तर देऊ, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले. शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना थेट इशारा. जावली तालुक्यात आपल्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर जशास तसे उत्तर दिले जाईल असा थेट इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना दिला. आम्ही देखील संघर्षातून मोठे झालो आहोत. संघर्ष आम्हाला नवीन नाही. वेळप्रसंगी 110% संघर्ष करू असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी प्रशासकीय बैठकीसाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आले होते. बैठक संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध राजकीय व प्रशासकीय विषयांवर भाष्य केले. जावली तालुक्यातील राजकीय परिस्थितीबाबत बोलताना भोसले यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका स्पष्ट केली. कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला किंवा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल असा इशारा त्यांनी दिला. आम्ही संघर्षातून मोठे झालो आहोत. संघर्ष आम्हाला नवीन नाही आणि संघर्ष कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. वेळप्रसंगी 110% संघर्ष करू असे सांगत त्यांनी विरोधकांना स्पष्ट संदेश दिला. दरम्यान पालकमंत्री बदलाबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संदर्भातील चर्चेपासून ते जावलीतील स्थानिक राजकीय संघर्षांपर्यंत विविध विषयांवर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे जावली तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तुम्ही पालकमंत्रीपदी यावं साताऱ्याच्या जे हा विषय इथला नाही आहे आणि शेवटी काही हे विषय मुख्यमंत्र्यांना आता सगळीकडचे पालकमंत्री नेमून टाकलेले आहेत. आता काही कुठं बदल व्हायचा विषय नाहीच आहे. ते आता कसं आम्ही दोघं कार्यक्रमाला होतो, कार्यक्रमात आपलं भाषणात झालेला विषय तो मी आणि जयकुमार गोरे साहेब आम्ही एकत्रच आहोत, भाजपमध्ये आहोत, आमदार पण आहोत आणि प्रेम ओतू चाललंय असा आमच्या दोघांचा एकमेकावर पहिल्यापासून विश्वास होता आहे आणि आम्ही नक्कीच भाजपसाठी म्हणून आम्ही दोघंही काम करतोय. आमच्यावर जबाबदाऱ्या एवढ्या मोठ्या मुख्यमंत्र्यांनी दिल्यात. आणि जिल्हा बँकेचं जे आपण विचारताय, जिल्हा बँकेची अजून बरीच प्रक्रिया व्हायची आहे, त्यामुळे ह्याच्यानंतर जिल्हा बँकेचे जे निर्णय असतील ते नंतर होतील. जिल्हा बँकेच्या प्रकरणावरून जी आता मारहाण झाली तर जिल्हा बँकेच्या प्रकरणावर जावली मारहाण झाली आणि रोज नवीन काहीतरी नाही, रोज नाही. बघा, माझी भूमिका ही होती की त्या गावानं ठराव त्यांच्या विचारानं सोसायट्यांचे करून द्या. मी कधी कुठेही ठराव सुरू झाले त्यावेळेला मी कुठेही स्वतः गेलो नव्हतो कुठल्या याच्यामध्ये. पण आमच्या आरडे, वरोशी आणि 3 सोसायटींमध्ये शशिकांत शिंदे साहेबांच्या लोकांनी तिथली आमची माणसं पळवण्याचा प्रयत्न केला. आम्ही तो हाणून पाडला. अगदी स्पष्ट त्यांनी केलेला प्रयत्न आम्ही हाणून पाडला. आमचे विचाराचे ठराव त्या ठिकाणी जे होते ते झाले. आणि त्याच्यानंतर आखाडे विकास सोसायटीचा ठराव ज्यावेळेला होणार होता त्यावेळेला सुद्धा उगाच वातावरण तंग करण्याचं हे झालं. आता ज्याप्रमाणे मी तिथं शेवटी माझे कार्यकर्ते आहेत, आता माझ्या कार्यकर्त्यांना किंवा जे माझ्याबरोबर काम करत आहेत त्यांच्या ह्याला जर कुठं दहशत आणि दमदाटी आणि शेजारचं गाव मोठं असल्यामुळं हुमगाव तिथनं येऊन दादागिरी होणार असली तर शेवटी मी माझ्या कार्यकर्त्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर मी ती भूमिका घेतली पाहिजे आणि मी घेतली. मी तिथं गेलो, आमच्या विचाराचा ठराव झाला आणि तिथं विषय सगळे संपले होते. कारण लोकशाहीतला विषय त्याच्याकडे मेजॉरिटी होती, त्याचा ठराव झाला, विषय संपले होते. आता त्याच्यानंतर ज्या मुलाच्या आईचा ठराव झाला त्याला झालेली मारहाण हे आता मग कोण दहशत करते, कोण दडपशाही करते, कोण दमदाट्या करते हे कळालेलं आहे. आणि आता त्याच्यावर पोलीस आता पुढची कार्यवाही करतात. पण हे काही की असलं हे चालणार नाही. असलं ही लोकशाही सोडून नुसतंच बोलणं आणि ह्या गोष्टी वेगळ्या आहेत पण वस्तुस्थिती वेगळी चालती तिथं हे आहेत. पण शेवटी कसं आहे की अशा पद्धतीनं जर धाकदप्पटशाही दाखवत तर जशाच तसं उत्तर देण्याची आमची पण तयारी आहे आणि जशाच तसं उत्तर देण्याची ताकद आमच्यामध्ये सुद्धा आहे. हे सुद्धा समोरच्यांनी लक्षात ठेवावं. कार्यकर्त्यांवर आणि ह्यांच्यावर जर अन्याय किंवा त्यांना जर असं मारहाण होत असली तर वेळ आल्यावर संघर्ष कुणाला नवीन नाही आहे. सगळे संघर्षातनंच उभे राहिलेले नेतृत्व आहेत. आम्ही काय अलगद काय मला पण काय कुठं काय अलगद मिळालं असं नाही. मी पण संघर्षातनंच इथपर्यंत आलो आहे आणि वेळ आली तर संघर्ष करण्याची 110% आमची तयारी आहे. पालकमंत्री बदलाचा निर्णय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अधिकारात. शंभूराज देसाई.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे अशी अपेक्षा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जाहीरपणे व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी यावर संयमी प्रतिक्रिया दिली. पालकमंत्री नियुक्त करण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सातारा येथील कोयना दौलत या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, मंत्री जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री बदलाबाबत भाष्य केल्याची मला माहिती नाही. तुम्ही पत्रकार मला सांगत आहात. तुमच्यावर विश्वास ठेवूनच मी या प्रश्नाचे उत्तर देत आहे. पालकमंत्री पदाच्या बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना देसाई यांनी शिवसेनेतील शिस्तीचा मुद्दा अधोरेखित केला. आम्ही शिस्तप्रिय आणि शिस्तबद्ध शिवसैनिक आहोत, त्यामुळे आम्ही शिस्तीने वागत आहोत असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे आपल्या भूमिकेचे समर्थन केले. दरम्यान सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत महायुतीतील नेत्यांकडून व्यक्त होत असलेल्या वेगवेगळ्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांच्या या वक्तव्यामुळे पालकमंत्री बदलाच्या चर्चेला पुन्हा एकदा राजकीय रंग चढला आहे. मात्र अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडूनच घेतला जाणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. मंत्री जयकुमार गोरे यांनी एक वक्तव्य केलंय. शिवेंद्रराजे हे पालकमंत्री साताऱ्याचे व्हावे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती आणि ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पण त्यांनी व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं. नाही, मी काय ऐकलं नाही. ग्रामीण विकास मंत्री यांचं काय वक्तव्य आहे ते ऐकतो, बघतो जरा काय बोलले ते. पण तुम्ही म्हणताय ते जर सत्य समजायचं झालं की तुम्ही काय म्हणला आता की त्यांनी शिवेंद्रराजे हे शिवेंद्रसिंहराजे भोसले सातारचे पालकमंत्री व्हावेत असं वक्तव्य केलं असं तुम्ही म्हटलं. मी काय ऐकलेलं नाही. पालकमंत्री कुठल्या जिल्ह्याचा कोण असावा हा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांचा आहे. आणि त्यामुळं तिघांनी मिळून त्यावेळी निर्णय घेतला आणि माझ्याकडे सातारा जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे. आता हा निर्णय हे तिघ जणच घेणार आहेत, माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय सुनेत्रा वहिनी. त्यामुळं त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या अधिकार कक्षेत आपण काही वेगळं वक्तव्य करणं हे मला तरी उचित वाटत नाही, योग्य वाटत नाही. त्यामुळे या बाबतीतला निर्णय हे तिघ जण घेतील आणि ते तिघ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. पण हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी काही जो वाद झाला होता किंवा त्याच्या वेळीच अजून देखील तुमच्या महायुतीमधला काय म्हणतात त्याच्या वादावर अजून पडदा पडलेला नाही असं वाटतं या सगळ्या वक्तव्यामुळे. माझ्यापुरतं म्हणाल तर जी काही चर्चा मला वाटतं त्याच्यानंतर लगेच अधिवेशन चालू होतं आणि अधिवेशनामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या अँटी चेंबरमध्ये साहेब, शिंदे साहेब, माननीय वहिनी, मी आणि माननीय मकरंद पाटील अशी आमची चर्चा झाली. आणि जी काही चर्चेमध्ये त्यावेळी ठरलं, ह्या गोष्टी काही अंतर्गत झालेल्या चर्चा उघड बोलायच्या नसतात. आणि त्यानंतर मी पाहिलं वाहिन्यांवर एकदा की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा एका वाहिनीला मुलाखत देताना सांगितले की जे झालं ते झालं, त्याच्यावर आता पडदा पडलेला आहे आणि आम्ही महायुती म्हणून एकत्र इथून पुढे सगळेजण काम करणार आहोत. शेवटी आमच्या महायुतीचे हे तिघ जण प्रमुख आहेत, साहेब, फडणवीस साहेब आणि सुनेत्रा वहिनी. त्यामुळे या तिघांनी बसून एकदा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या निर्णयाच्या पेक्षा वेगळं काही करणं एक शिस्तबद्ध शिवसैनिक म्हणून आम्हाला तरी योग्य वाटत नाही. त्यामुळं त्या तिघांनी सांगितलेलं आहे की एकत्र काम करा, आपण महायुतीमध्ये आहोत. त्यामुळं आम्ही माझ्या बाजूने तरी महायुती पाळायचा धर्म आम्ही करू. कुमठे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेवेबाबत प्रशासनाचे आश्वासन, आंदोलन तात्पुरते स्थगित. लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांची माहिती. कुमठे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहावेत, तसेच ग्रामस्थांना नियमित व वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी ग्रामपंचायतीने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेवर उपस्थित राहण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले जातील. एकाही रुग्णाची अथवा नागरिकाची तक्रार येणार नाही याची विशेष दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर गांधीले यांनी दिले आहे. याबाबत त्यांनी ग्रामपंचायतीला लेखी पत्रही दिले असून त्यामुळे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे.
अशी माहिती लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांनी दिली. कुमठे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नियमित वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने ग्रामस्थ अक्षरशः वैतागले होते. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे सातत्याने तक्रारी केल्या होत्या. गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच सर्वसामान्य रुग्णांना उपचारासाठी बाहेर जावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली होती. त्यामुळे नाईलाजास्तव सरपंच संतोष चव्हाण यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी 9 वाजता सरपंच संतोष चव्हाण यांच्यासह माजी उपसरपंच सुधीर जगदाळे, सुनील वाघ, सागर जगदाळे, सचिन वाघ, कपिल पाटील, शुभम चव्हाण, नंदकुमार जगदाळे, वासुदेव जाधव आणि मच्छिंद्र जगदाळे यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास भेट दिली. यावेळी उपकेंद्रात एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. केवळ महिला कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक ओमकार भेगडे, हवालदार विलास ढमाळ, पोलीस अंमलदार सुजित गोडसे आणि विश्वनाथ कुंभार हे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यानंतर हनुमंतराव जगदाळे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर गांधीले यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून ग्रामस्थांच्या अडचणी व आरोग्य उपकेंद्रातील परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. सरपंच संतोष चव्हाण यांनी ग्रामस्थांच्या अडीअडचणी विशद केल्या. यावेळी डॉक्टर गांधीले यांनी कुमठे उपकेंद्रासाठी समुदाय अतिरिक्त पदभार सोपवत वैद्यकीय अधिकारी तसेच महिला व पुरुष कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती दिली. या संदर्भात लेखी आदेश काढण्यात आले असून संबंधित कर्मचाऱ्यांपर्यंत अद्याप आदेश पोहोचले नसल्यास ते तातडीने पोहोचवले जातील असे त्यांनी स्पष्ट केले. एकाही रुग्णाला त्रास होईल अशा पद्धतीने कामकाज होणार नाही अशी ग्वाही देत आजचे आंदोलन मागे घेण्याची विनंती त्यांनी केली. कुमठे उपकेंद्रात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी व आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात येईल असेही डॉक्टर गांधीले यांनी सांगितले. त्यावर जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव जगदाळे यांनी आपण स्वतः आजच जिल्हा परिषदेत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. त्यानंतर हनुमंतराव जगदाळे, सरपंच संतोष चव्हाण, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात चर्चा झाली. प्रशासनाची समन्वय साधून कामकाज करावे आणि तातडीने आंदोलनाचा मार्ग स्वीकारू नये अशी विनंती करण्यात आली. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सरपंच संतोष चव्हाण यांनी आंदोलन तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान कुमठे गावातील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना गावातच वेळेवर वैद्यकीय उपचार मिळावेत तसेच साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव झाल्यास नागरिकांना तातडीने आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी आरोग्य विभागाने कार्यक्षमपणे काम करणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली. याद्वारे कोणालाही त्रास देण्याचा आमचा हेतू नसून प्रशासनाने या प्रश्नाकडे संघर्षाच्या दृष्टीने न पाहता लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही लोकशाहीची 2 चाके आहेत हे लक्षात घेऊन समन्वयाने कामकाज करावे अशी अपेक्षा सरपंच संतोष चव्हाण यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एसटी बस सेवा पूर्ववत करा. पंचायत समितीच्या सभापती रुपालीताई गुरव यांची मागणी. कोरेगाव आगारास दिली भेट. कोरेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पंचायत समितीचे सभापती रुपालीताई गुरव यांनी पुढाकार घेतला आहे. सोमवारी दुपारी त्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगारास भेट देऊन विविध मार्गावरील ग्रामीण बससेवा तसेच मुक्कामी बससेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. यावेळी कोरेगाव आगाराचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक प्रल्हाद मदने यांनी रुपालीताई गुरव यांचे स्वागत केले. यावेळी झालेल्या चर्चेत ग्रामीण भागातील प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे त्यांनी मदने यांचे लक्ष वेधले. लासुर्णी गावातून कोरेगाव मार्गे सातारा अशी एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी गुरव यांनी केली. तसेच सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील जुना लासुर्णे फाटा येथे पूर्वीचा बस थांबा पुन्हा सुरू करावा अशी मागणी त्यांनी केली. ग्रामीण भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विशेषतः विद्यार्थिनींना एसटी बस सेवेअभावी घरी पोहोचण्यास उशीर होत आहे. त्यामुळे पालकांच्या चिंतेत वाढ होत असल्याचे गुरव यांनी निदर्शनास आणून दिले. यासाठी कोरेगाव ते सातारा व्हाया लासुर्णे सकाळी 7 वाजता, सकाळी 9:30 वाजता आणि दुपारी 12 वाजता बस फेरी सुरू करावी. तसेच सातारा ते लासुर्णे कोरेगाव मार्गावर दुपारी 1 वाजता, सायंकाळी 5:15 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता बस सेवा सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली. खेड, नानकिरी परिसरातून विद्यार्थ्यांना पुरेशी बस सेवा उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही गुरव यांनी सांगितले.
बोबडेवाडी, चांदवडी, तडोळेसमुद्र, कोरेगाव, आसगाव आणि खेड नानकिरी येथील विद्यार्थी व प्रवाशांसाठी सकाळी 9 ते 10 या वेळेत सुरू असलेली बसफेरी बंद करण्यात आली आहे. ही बसफेरी पूर्ववत सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली. या मागणीसंदर्भात खेड नानगिरीच्या सरपंच सुनीता सुरेश घनवट यांनी यापूर्वीच आगार व्यवस्थापकांना स्वतंत्र पत्र दिले असल्याचेही रुपालीताई गुरव यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी सहाय्यक वाहतूक अधीक्षक प्रल्हाद मदने यांनी कोरेगाव आगाराची भूमिका स्पष्ट केली. बस सेवा सुरू करण्याबाबत काही तांत्रिक अडचणी असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात विभागीय कार्यालयाशी संवाद साधून आवश्यक तो पत्रव्यवहार करण्यात येईल आणि त्यानंतर योग्य निर्णय घेण्यात येईल असे मदने यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य प्रवाशांना नियमित व सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी संबंधित बसफेऱ्या लवकरात लवकर सुरू करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव गुरव, संदीप सावंत, तुषार सावंत यांच्यासह लासुर्णे येथील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.